बारामतीत झालेल्या निवडणुकीची चर्चा देशातच नव्हे रशियात सुद्धा झाली। चर्चा ऐकून एक रशियन मुलगा बारामतीत पोहोचला। शिवसेनेत फूट पडल्यानंतर जगभरातील 33 देशांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची दखल घेतली। त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाने भरारी घेतली आहे। महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींकडे देशाचं नव्हे तर जगाचंही लक्ष असतं। बारामतीत झालेली नणंद भाऊजाई यांच्यातली राजकीय लढत रशियात सुद्धा घरोघरी चर्चेचा विषय ठरली होती। त्यामुळे रशियातील पीटर हा मुलगा बारामतीत पोहोचला। बरं, पीटर इथे का आला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता। तर बारामतीत कशा पद्धतीनं निवडणूक लढवली जाते, भाषणं कशी होतात हे त्याला बघायचं होतं। मग काय, शरद पवार यांनी पीटरला सोबत घेतलं, त्याला व्यासपीठावर बसवलं आणि थेट राजकीय धडे दिले। पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी असलेला रशियाचा पीटर कॅनडामधल्या युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो इथे शिक्षण घेतोय। मात्र त्याला धडे गिरवण्यासाठी शरद पवार यांच्यासारखा निष्णात राजकीय महागुरू शोधावा लागला। मी सांगितलं की सगळ्यांचं लक्ष होतं। आज माझ्याबरोबर एक रशियावरून मुलगा आलाय, त्याचं नाव पीटर, आणि त्यांना विचारलं कशासाठी येत आहे, किंवा नाही गावात तुमच्या निवडणुका झाल्या ही काय पद्धत असते हे बघायला येते। रशियात सुद्धा चर्चा झाली बारामतीच्या निवडणुकीची, आणि म्हणून तो स्वतः इथं आला आहे रशियावर, काही हरकत नाही। महाराष्ट्राची रशिया किंवा जगातल्या इतर देशांनी दखल घेण्याची ही काही पहिली वेळ नाही। याआधी सुद्धा असं झालं होतं। 2 वर्षांपूर्वी म्हणजे 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदार आणि मंत्री सुरतला गेले। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानं राज्यातली सत्ता उलथून टाकली गेली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। एकनाथ शिंदे यांच्या बंडाची जगातल्या 33 देशांनी दखल घेतल्याचं त्यावेळेला शिवसेनेकडून आवर्जून सांगण्यात आलं। बारामतीत झालेल्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील राजकीय लढाईची रशियाला सुद्धा भुरळ पडली। त्यामुळे शरद पवार यांनी बारामतीतल्या मतदारांचे आभार मानले। जी चर्चा सगळीकडे झाली तेव्हा एक इतिहास तुम्ही लोकांनी निर्माण केला, त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद देतो। रशिया आणि भारताच्या मैत्रीमुळे भारतीय नेते आणि अभिनेते रशियात सुद्धा लोकप्रिय आहेत बरं का। राज कपूर रशियात प्रचंड लोकप्रिय होते। साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य रशियन भाषेत अनुवादित झालंय। अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला रशियन वाचकांची प्रचंड पसंती मिळते। आता बारामतीतल्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राची महती रशियाच्या पीटरनं पुन्हा एकदा गायली असं म्हटलं तर अतिशय योक्ती होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।